महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस आणि जन्म सोहळा ज्या पद्धतीने पुण्यामध्ये साजरा होतोय ते खरंच एक डोळ्याला सुखावणारे असे हा सगळा सोहळा सुरू आहे। तर आपण इथे पोहोचलेलो, आपण मनपाच्या चौकात आहोत आत्तामध्ये। इथे बघतोय की अनेक सरदार घराणे त्यांची रथ घेऊन आलेले, अनेक संस्था संघटना त्यांचे स्टेज लावून त्यांचं स्वागत करतात आणि जो इतिहास घडला होता स्वराज्याचं महत्व ही अशा काही गोष्टींमधून टिकवायचा प्रयत्न होतोय। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की इथे काय कोणत्या पद्धतीने कार्यक्रम सुरू आहे, सोहळ्यामध्ये काय विशेष आहे, आपण लोकांशी बोलूयात। तुम्हाला काय वाटतं? नाही, शिवजयंती साजरी झालीच पाहिजे। समाजात अशा कित्येक गोष्टी आहेत की लोकांना माहिती नसतात। आज आपल्या पुण्यामध्ये सुद्धा जसं गणपती उत्सव साजरा केला जातो त्याचे अनेक रथ आणि देखावे लोक बघायला येतात, पण त्यावेळेस घाणेरडे डान्स चालू असतात, काही ना काहीतरी विभत्स प्रकार चालू असतात गर्दीतून। पण शिवजयंतीला स्पेसिफिक मला हे सांगायचं की अशी कुठलीही घटना नसती दिसायला। अजून पोवाडे असतात, ही एक चांगली गोष्ट आहे की हे काहीतरी ऐकायला मिळतं किंवा वेगवेगळे आपले बाजी प्रभू देशपांडे आहेत किंवा इतर जे शिवाजी महाराजांबरोबर लढलेले योद्धे आहेत त्यांच्या नावाने रथ तयार केलेले जातात। आवर्जून मला असं वाटतं की ते तुम्ही लोकांनी त्यांना दाखवायला आणावे। पारंपरिक वेशभूषा ही स्पेसिफिक आपण शिवजयंतीच्या दिवशी घालतो आणि कौतुकाने आपण ती कॅरी करतो की नाही बाबा की जिजाऊ महाराणी कशा होत्या किंवा सईबाई कशा होत्या, आपण तसंच आवडून किंवा काही या गोष्टी आहेत की ज्या झाल्या पाहिजेत, बघितल्या पाहिजे। आपण आपल्या मुलांना त्या दिवशी बाहेर काढून मुलींना आवर्जून दाखवलं पाहिजे। या दिवशी आवर्जून दानपट्टा किंवा मर्दानी खेळांचं प्रदर्शन केलं जातं, लेझिम चांगल्या प्रकारे उत्तम खेळलं जातं। या सगळ्या गोष्टी जेव्हा रस्त्यावर प्रदर्शनाने केल्या जातात, अप्पाभवन चौकापासून किंवा कात्रज पासून या गोष्टी चालू होतात, तर त्याचा एंड SSPMSच्या शाळेमध्ये शिवजन्मोत्सव करून केला जातो। छानपैकी पाळणा लावलेला आहे तिथे आणि तिथल्या मुलांनी मोठे किल्ले आणि याचं प्रदर्शन स्वतः बनवून केलेलं आहे। त्या गोष्टी तुम्ही मुलांना दाखवायला पाहिजे, यासाठी शिवजयंती साजरी झालीच पाहिजे। अखिल भारतीय मराठा महासंघ 19 फेब्रुवारी शिवजयंती कायम साजरी करत असते आणि गेली 10 वर्ष आम्ही इथं साजरी करत असतो। जे सरदार घराण्याचे रथ आहेत टोटल 96 रथ यावर्षी, त्यांचं आम्ही शिवप्रतिमा आणि मराठ्यांचं पुढचं पाऊल ही पुस्तके देऊन आम्ही त्यांचं स्वागत करत असतो। त्यासाठी हा आपला स्वागत कक्ष लावलेला आहे। आपण कसे ही जी मिरवणूक चालू होणार होती त्यावेळेस साधारणतः 14 वर्षापूर्वी या मिरवणूक मार्गावरती अनेक स्वराज्य रथ चालू झाले। पहिले 5, त्यानंतर 7, 11, 14, त्यानंतर आज जवळजवळ 100च्या वरती स्वराज्य रथ येतात। या स्वराज्य रथांचं स्वागत आणि त्या स्वागताबद्दल फक्त काही श्रीफळ आणि काय एखादी फ्रेम देऊन इथपर्यंत नाही, तर येणारे जे शिवभक्त शिवप्रेमी आहेत यांच्यासाठी कुठेतरी एक पाण्याची व्यवस्था केली पाहिजे। आदरणीय पवार साहेबांनी म्हणा, सुप्रियाताई, आमचे जे शहराध्यक्ष श्रीकांतजी पाटील यांनी आम्हाला कुठेतरी सांगितलं की आपण येणाऱ्या प्रत्येकाचं आपण काही ना काहीतरी स्वागत करतो, त्यांचं काहीतरी आपण केलं पाहिजे, सहभाव आपण ठेवला पाहिजे। समाजकारण आपण राजकारण करत असताना पहिले समाजकारण नंतर राजकारण, या भावनेतनं आम्ही हा स्वागत कक्ष उभा केलेला आहे। अनेक पक्षांनी इथे चालू केले, काहींचं बंद पडलेले, परंतु पवार साहेबांचं नेहमी म्हणणं असतं की आपण जर एखादा उपक्रम घेतला तर तो सातत्याने चालू राहिला पाहिजे। या उपक्रम या भावनेत आम्ही हे काम करत असतो। स्वागत कक्षासोबत तुम्ही इथे काय करता? स्वागत कक्षाबरोबर या ठिकाणी इथं आम्ही जे येणारे जे शिवभक्त शिवप्रेमी आहेत, पुणेकर नागरिक आहेत, त्यांच्यासाठी आम्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली असते। साधारणतः आम्ही 5 ते 10,000 बाटल्यांच्या या ठिकाणी पाण्याच्या बाटल्यांचं आम्ही वाटप करतो। पण तुमच्या पक्षाला असं का वाटलं की स्वागत करायला पाहिजे, बाकीचे पक्ष तर आम्हाला दिसलेले नाही आहेत? शेवटी काय जो तो आहे तो त्याचा वैचारिक दृष्टिकोन वेगळा आहे, परंतु पुणेकरांचा जो मूळ स्वभाव आहे की आपण वारीला पाहतो, गणेशोत्सवामध्ये पाहतो, सेवा ही आपण केली पाहिजे। हे पुणेकरांचं ब्रीदवाक्य आहे, आम्ही कायमस्वरूपी या ठिकाणी आम्ही जपायचं आम्ही काम करतो। त्यांचं नाव घेऊन आपण स्वराज्यात वावरतो किंवा हे स्वराज्य ज्यांच्यामुळे आहे आणि आज एवढं बिनधास्त आपण वावरू शकतो, आज त्यांचा जन्मोत्सव आपण साजरा करतोय आणि तो करताना वेळेचं कुठलंही बंधन नसणारच आहे आणि आम्हाला ते वाटतही नाहीये। आणि आम्हाला फार आवडतंय की अजूनही रथ सुरू आहेत, अजूनही गर्दी आहे रस्त्यावर, लोकांचा उत्साही कमी नाही आणि तेवढ्या महिलाही तेवढ्या जास्त प्रमाणात आज बाहेर सक्रिय आहेत आणि प्रत्येक जण एकदम आनंद आणि जल्लोषात शिवजयंती साजरी करतोय। उत्सव असतात की ज्याच्यामध्ये महिला मोठ्या प्रमाणात दिसतात, तर इथे आज पुरुषांच्या पेक्षाही जास्त महिलांची संख्या दिसून आली।
तर महिला म्हणून तुम्हाला शिवजयंतीबद्दल काय वाटतं आणि ह्या संख्येबद्दल काय वाटतं? हे निश्चित परिवर्तन चांगलं आहे, कारण मध्यंतरी होणाऱ्या महिलांवरती अत्याचार, त्यामुळे महिला बाहेर पडतात आहेत. आणि छत्रपतींनी जे आपल्याला महिलांना सुरक्षा कवच एक दिलं होतं आणि त्याची प्रकर्षाने जाणीव आपल्या सगळ्या महिलांपर्यंत पोहोचली आहे आणि महिलांना त्याचं सत्यता पटली आहे की आपण त्यासाठी रस्त्यावर उतरणं किंवा अशा शिवजयंती ज्यांनी आपल्याला स्वराज्य निर्माण करून दिलं, ज्यांनी महिलांना एक आधाराचं एक भाऊ म्हणा, वडील म्हणा किंवा एक काय म्हणतात वडिलकीच्या नात्याने एक आपल्याला संरक्षण दिलं होतं, त्याची प्रचिती आज महिलांमध्ये प्रकर्षाने जाणवते आहे. आणि त्याच्यासाठी शिवजयंतीला त्यांचं बाहेर पडणं हे क्रमप्राप्त होतं आणि ते दिसतंय आपल्याला. ही काहीतरी चांगल्या योजनांची म्हणा किंवा चांगल्या कार्यक्रमांची एक सुरुवात झाली असं सांगते. कारण जेव्हा महिला प्रकल्पितपणे जेव्हा बाहेर येते त्यावेळेस नक्कीच एक काहीतरी बदल घडत असतो आणि त्या बदलाकडे आपण छत्रपतींच्या जयंतीनिमित्त पडतोय, त्यांच्या जन्मोत्सवाला बाहेर पडतोय. हे महिलांचं योगदान आणि तरुण वर्गांचं पण एक योगदान आज आम्हाला जास्त प्रमाणात जाणवलं. कारण आता आपण पाहतो गणपती किंवा इतर ह्यांच्यावेळी, मला त्यांना काही नावं ठेवायची नाहीयेत, पण त्या निमित्ताने जे होणारे डीजे किंवा हा जो ध्वनींचा अत्याचार जो आपल्या मनावर शारीरिक आणि मानसिक मनांवर होतो तो कुठेतरी थांबलेला वाटतो. त्यामुळे युवा सुद्धा परत या जन्मोत्सवाच्या निमित्ताने राजांच्या आदरातिथ्याने किंवा त्यांच्या प्रती असलेल्या आदराने रस्त्यावरती उतरतात. हे पाहून खूप छान वाटतंय. थोडंफार इकडे तिकडे होत असतं कारण सगळ्या विविध संघटना, विविध मत परिवर्तन असलेली लोक आता एक सगळे समाज जेव्हा एकत्र येतात त्यामुळे थोडंफार प्रतीक्षा म्हणा किंवा हे थोडंफार बदल होत असतात. पण महिलांचं आणि मुलांचं जे तरुण रक्तांचं जे आज योगदान ठरतंय किंवा ते प्रकर्षाने दिसतंय, हे खरंच पुढच्या घटनांची किंवा पुढच्या दिवसांची एक चांगली प्रतिकृती दिसते आणि ह्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहे. धन्यवाद. जय श्री. जय श्री.